फास्ट इंग्रजी वाचायला शिकायचं आहे. अतिशय फास्ट इंग्रजी वाचता आलं पाहिजे. कमी वेळेत इंग्रजी वाचायला आलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. आणि त्यासाठी मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉन्सोनंट ब्लेंड्स म्हणजे जोड शब्द जर आले तर ते कसे वाचायचे म्हणजेच कसे लिहायचे सुद्धा ते मी तुम्हाला शिकवलं होतं. याच्या पुढील भाग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले. कॉन्सोनंट डायग्राफ्स. तर डायग्राफ्स म्हणजे काय हा भाग तुम्हाला नाही जरी लक्षात आला तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु हे कशा पद्धतीचे उच्चार असतात हे मात्र शिकणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा स्टुडंट्स, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. मुलांनो, इंग्रजी वाचायला येणं अतिशय सोपं आहे. फक्त काही भाग जो आहे, काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. मागील व्हिडिओ ज्यांनी पाहिलेले नाहीत त्यांनी ते जरूर पहा. आज आपला पार्ट 13 आहे, 13वा भाग आहे. यामध्ये आज आपण असे शब्द बघणार आहोत जे शब्द दिसतात तसे ते नसतात. म्हणजेच काय तर कॉन्सोनंट डायग्राफ्स म्हणतो आपण याला. म्हणजे कशा पद्धतीचे शब्द असतात बघा. जसं की बघा CH. आता याच्यामध्ये आपल्याला दोन वेगळे खरं तर साऊंड यायला पाहिजेत. सीचा क साऊंड आणि Hचा ह साऊंड. म्हणजे क ह असा साऊंड न करता ह्याचा एक वेगळाच उच्चार होतो, तो म्हणजे च. जसा की चेअर मध्ये होतो, जसा की चेरीमध्ये होतो, जसा की चेस्ट मध्ये होतो. तर च किंवा च हा साऊंड होतो इथं. तर च हा साऊंड म्हणजे CH. यामध्ये सीचा पण साऊंड येत नाही आणि Hचा पण साऊंड येत नाही, तर एक नवीनच साऊंड येतो. म्हणून याला आपण म्हटलेलं आहे दिसतात तसे नसतात असे शब्द. तर ह्या सर्व शब्दांची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. माझ्यासोबत प्रॅक्टिस करा. आपण या प्रत्येक व्हिडिओमध्ये 100 शब्दांची प्रॅक्टिस करत आहोत. तुम्हाला वाटेल एवढी काय गरज आहे, तर यस, याची एवढी गरज आहे, याही पेक्षा जास्तीची गरज आहे. परंतु कमीत कमी तुम्ही एवढ्या शब्दांची प्रॅक्टिस जर हा व्हिडिओ 2-3 वेळेस पाहून तो तुम्ही पुन्हा पुन्हा केलीत आणि करायची म्हणजे कशी तर म्हणायचं आहे. म्हणण्याला महत्त्व द्या. लिसन केअरफुली अँड रिपीट इट आफ्टर मी. ओके, माझ्यानंतर म्हणजे पहिले नीट ऐका, ऐकल्यानंतर तोच शब्द त्याच पद्धतीनं पुन्हा म्हणा. या पद्धतीनं तुम्हाला रिपिटेशन करायचं आहे. हा एकदा व्हिडिओ ऐका, दोनदा ऐका, तीनदा ऐका आणि त्या तिन्ही वेळेस तुम्ही पुन्हा पुन्हा ते सर्व शब्द म्हणा. एकदा का तुम्हाला या शब्दांची व्यवस्थित ओळख झाली की नवीन येणारा कोणताही शब्द तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर तुम्हाला तो लिहिताना पण त्याचं स्पेलिंग काय असेल हे तुम्हाला नक्की कळेल. जसं की बघा, कुठल्याही एखाद्या शब्दामध्ये च हा साऊंड जर आला तर तुम्हाला त्याचं स्पेलिंग CH लिहावं लागेल, हे तुम्हाला समजेल. म्हणून आज या सर्व शब्दांची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. स्टुडंट्स, यामध्ये सुद्धा हे कॉन्सोनंट डायग्राफ्स म्हणतो आपण ह्याला. म्हणजे दोन वेगळे कॉन्सोनंट आहेत. क हा पण एक कॉन्सोनंटच आहे, ह हा पण एक कॉन्सोनंटच आहे. जसं C आणि H हे कॉन्सोनंटच आहेत. पण यापासून तयार होणारा जो शब्द असतो ह्याचे दोन्हीचेही उच्चार यामध्ये नसतात, तर एक वेगळाच उच्चार असतो, त्याला म्हणतात डायग्राफ्स. जसं की याच्यात पण पहा, श आणि ह असं शचा पण साऊंड येत नाही, स आणि ह, सचा पण साऊंड येत नाही आणि हचा पण येत नाही, तर याचा एक नवीनच उच्चार तयार होतो आणि तो म्हणजे श. सो स्टुडंट्स, याच पद्धतीनं आपल्याला पाहायचं आहे की नवीन वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड हे कशा पद्धतीने तयार होतात. सो स्टुडंट्स, त्यासाठी आपण हे सर्व शब्दांची प्रॅक्टिस करणं खूपच महत्त्वाचं आहे. सो स्टुडंट्स, तुम्हाला जर या शब्दांची प्रॅक्टिस करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक जरूर करा, कारण यामध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी घेत आहोत ज्याचा उपयोग आपल्याला स्पोकन इंग्लिशसाठी करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही हे प्रत्येक शब्द नीट म्हणा. तुम्ही जेवढं लिसनिंग कराल आणि जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढा त्याचा फायदा स्पोकन इंग्लिशसाठी तुम्हाला होणार आहे. आणि आपण लवकरच स्पोकन इंग्लिश सुद्धा यूट्यूबवर सुरू करणार आहोत. चला तर मग स्टुडंट्स, आजचे शब्द आणि त्याची प्रॅक्टिस करूया. बघा, पहिला शब्द आहे स्टुडंट्स CH च. साऊंड लक्षात घ्या, CH च. आणि पुन्हा माझ्यानंतर प्रत्येक शब्द तुम्ही म्हणायचा आहे. CH च, चेअर. CH च, चेअर. CH च, चेरी. CHE
RRY cherry. CH ch cheese. CHEESE cheese. CH ch. CHEW chew. CHEW chew. CH ch change. CHANGE change. CH ch chest. CHEST chest. CH ch chase. CHESS chess. आता हे साऊंड च जे आहेत ते सुरुवातीलाही असू शकतात आणि शेवटीही येऊ शकतात. तर इथे एक्झाम्पल दिलेत बघा. बीच BEACH बीच. सो CH च साऊंड शेवटी आलेला आहे. वॉच WATCH वॉच. स्पीच SPEECH स्पीच. च साऊंड speech. Right? Now, next letter SH sh. SH sh. Repeat after me. माझ्यानंतर म्हणा. SH sh. Sheep. SHEEP sheep. SH sh. Shade. SHADE shade. SH sh. shoe. SHOE shoe. SH sh. shark. SHARK shark. SH sh. shirt. SHIRT shirt. SH sh. shampoo. SHAMPOO shampoo. आता जसं श हा साऊंड सुरुवातीला आलाय तसाच तो शेवटी सुद्धा येतो. तो शेवटी कसा येतो ते पहा. DISH डिश. DISH डिश. SH श ब्रश. BRUSH ब्रश. शेअर. SHARE शेअर. विश. WISH wish. Now the word, next word TH. आता केअरफुली लक्षात घ्यायचं आहे स्टुडंट. TH हा जो शब्द आहे, हा जो कॉन्सोनंट आहे, याचे दोन वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार होतात. TH चा उच्चार द असा होतो काही शब्दांमध्ये, तर काही शब्दांमध्ये TH चा उच्चार थ होतो. ओके, तर कुठे थ होतो आणि कुठे द होतो हे नीट लक्षात घ्यायचं आहे. आणि हेही लक्षात घ्यायचं आहे की TH हा द साठी सुद्धा येतो आणि थ उच्चारासाठी सुद्धा TH येतो, कारण हे लक्षात घेतल्याशिवाय स्पेलिंग लिहिता येणार नाही. सो बघूया कसे उच्चार येतात. सी हिअर. TH थ. THINK थिंक. THINK थिंक. आता इथे TH शेवटी आले बघा, तरी पण थ उच्चार आहे. माउथ. MOUTH माउथ. MOUTH माउथ. आता इथे पुन्हा बघा TH चा उच्चार थ आहे. पाथ. PATH पाथ. PATH पाथ. थंब. THUMB thumb. THUMB thumb. Now the next word. THIN thin. THIN thin. पण आता बघा द उच्चार असणारे शब्द. THIS this. THIS this आपण this म्हणतो, पण लक्षात ठेवा याचा उच्चार ॲक्च्युअल दिस असतो. सो आता इथून पुढे जेव्हा तुम्ही वाचाल त्यावेळेस याला this न म्हणता याला म्हणा this. ओके, सो THIS this. THAT that. THAT that. THEN then. TH the. THEN then. TH the. THEN then. TH the. THEM them.
TH the, THEM them. Last word these, TH the, these, THESE these, THESE these. सो स्टुडंट्स, तुमच्या लक्षात आलं असेल की TH चे दोन उच्चार होतात द आणि थ. म्हणजेच तुमच्या उच्चारात कधीही द किंवा थ येत असेल तर तुम्हाला स्पेलिंग TH लिहायचं असतं. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. नाव द नेक्स्ट कॉन्सोनंट. डायग्राफ बघा. PH पचा पण उच्चार येत नाही आणि हचा पण येत नाही. दुसराच तयार होतो उच्चार फ. PH फ. बघा. PH फोन, PH फ फोन, PH प फोटो, PH फ फ्रेज, PH फ फ्रेज. नाव शेवटी जर आलं PH तरी पण उच्चार फच करायचा आहे. बघा कसा. GRAPH ग्राफ, GRAPH ग्राफ. Now the next word alphabet. See here alphabet, ALPHABET alphabet. Next word पहा आता मध्ये आलेला आहे हा शब्द PH तरी पण उच्चार बघा. टेलिफोन, TELEPHONE टेलिफोन. सो PH चा साऊंड आहे फ. नाव इथं पण पहा PH फ. ट्रॉफी, ट्रॉफी, TROPHY. नाव सी, TROPHY ट्रॉफी, TROPHY ट्रॉफी. द नेक्स्ट वर्ड अल्फा, ALPHA अल्फा, PH फ अल्फा. Now the next word PH for phonics, PHONICS phonics. Now next and last word phase, PH for phase, PHASE phase, PH for PHASE phase. Now the next consonant WH W. WH व. आपण व असा उच्चार करतो परंतु ते चुकीचं आहे. तसं WH व नाही करायचा आहे उच्चार. तर WH व, इट्स व. तर बघा कशा पद्धतीने उच्चार करायचे आहेत. WH. आता हे उच्चार आपल्याला का महत्त्वाचे आहेत स्टुडंट. तर जसं तुम्ही उच्चार जर योग्य पद्धतीने केलं तर तुम्हाला ते स्पोकन इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात येईल आणि समोरची व्यक्ती काय बोलते तेही तुम्हाला ऐकल्यानंतर समजेल. सो त्यासाठी स्टेप बाय स्टेप ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकणं खूप गरजेचे आहेत. ह्या वही पेन घेऊन त्यामध्ये हे सर्व लिहून काढा. 1 ते 13वा हा भाग आहे तो आतापर्यंत झालेले सर्व भाग त्यामध्ये लिहून घ्या. मी हे एवढे जेवढे शब्द देते आहे सध्या मी शब्द पाठांतर यासाठीच बंद केलंय कारण हे भरपूर शब्द आहेत. हे शब्द तुम्ही रिवाइज करा. हे शब्द ऑटोमॅटिक पाठ होतील तुम्हाला. तुम्ही 5 वेळेस 6 वेळेस रिपीट करा, वाचा, म्हणा स्पेलिंग सहित. मी जसं म्हणते तसं माझ्यानंतर म्हणा. त्यासाठी व्हिडिओ 2-3 वेळेस पाहावा लागला तरी बिलकुल हरकत नाही. म्हणजे तुम्हाला हे 100-100, 200-200 शब्द ऑटोमॅटिक प्रत्येक व्हिडिओला पाठ सुद्धा होणार आहेत. तुम्ही जितक्या वेळेस व्हिडिओ पाहून तो रिपीट कराल. आणि रिपीट व्हिडिओ का पाहायचा आहे कारण लिसनिंग महत्त्वाचं आहे. तुम्ही तो शब्दाचा उच्चार ऐकला पाहिजे. तो ऐकला म्हणजे तुम्ही बरोबर तसाच उच्चार कराल. त्यामुळे लिसनिंग करणं आणि त्याची प्रॅक्टिस करणं ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत स्टुडंट्स. त्यामुळे व्हिडिओ जरी 2-3 वेळेस पाहावा लागला तरी अजिबात हरकत नाही. परंतु तो ऐका आणि ऐकून त्यानंतर प्रत्येक वर्ड तुम्ही रिपीट म्हणा. आणि तो शक्य असेल तर मोठ्याने म्हणा. जिथं कोणी नाही तिथे बसा आणि माझ्यानंतर तो शब्द मोठ्याने म्हणा. म्हणजे तुम्हाला त्याची जास्त प्रॅक्टिस होईल. नाउ सी द वर्ड WH व. ओके. सो सी WHAT what, WH व what, WH व when, WHEN when, WHEN when. Now the next word WH व where.
W-H-E-R-E, where. W-H-E-R-E, where. W-H-W, well. It's well. W-H-A-L-E, well. W-H-A-L-E, well. Now the next word. W-H-W, wheel. W-H-E-E-L, wheel. W-H-W, wheel. W-H-E-E-L, wheel. W-H-W, white. W-H-I-T-E, white. W-H-I-T-E, white. W-H-W, woods. W-H-W, woods. W-H-W, woods. W-H-O-S-E, woods. Now, next word. W-H-W, wheat. W-H-E-A-T, wheat. Next, W-H-W, wife. W-H-W, wife. W-H-I-F-E, wife. W-H-W, Y. W-H-Y, Y. W-H-Y, Y. W-H-W, Y. W-H-W, Y. सो स्टुडंट्स, अशाच पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्सोनंट असतात आणि त्याचे शब्दांचे स्पेलिंग त्यावरून वेगवेगळे बनत असतात. आता व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असेल, लाईक करायला विसरू नका. स्टुडंट्स, तुम्ही एवढा फायदा घेत आहात. तुम्ही 12 व्हिडिओ केलेले आमचे पाहत आहात, त्यातून तुम्ही एवढ्या गोष्टी शिकत आहात. तर लाईकचं बटन, जो थंब दिसतो तुम्हाला, तो लाईकचा एक थंब तुम्ही नक्कीच क्लिक करा. त्यामुळे आम्हाला आणखी मोटिवेशन मिळेल आणि मी तुम्हाला पुढचे व्हिडिओ याहीपेक्षा इंटरेस्टिंग घेऊन येत जाईल. सो एवढा भाग शिकलेला आहे, त्यासाठी एक लाईक तर नक्कीच करता येईल. सो स्टुडंट्स, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका, कारण यापुढील तुम्हाला येणारा स्पोकनचा भाग जो असेल तो तर तुम्हाला सर्वांनाच शिकायला आवडणार आहे. सो स्टुडंट्स, आता पाहूया आपण असे कॉन्सोनंट की 2 कॉन्सोनंट एकत्र असतात पण ह्या दोन्हीपैकी एकाचा उच्चार होतो. ओके, असे कॉन्सोनंट आपण पाहूया की ज्यामध्ये 2 कॉन्सोनंट एकत्र आहेत पण दोन्हीपैकी एकाचा उच्चार होतो. कसा ते बघूया आपण. त्याच्यापूर्वी एक एक्झाम्पल थोडंसं वेगळं. इथे पहा, तुम्हाला असेही काही कॉन्सोनंट असतात, जसं बघा इथं GH ग आणि H ह साऊंड, ग आणि ह साऊंड, पण हे दोन्हीचाही उच्चार होत नाही. तर याचा एक वेगळाच नवीन उच्चार तयार होतो, फ. ओके, म्हणजे गचाही उच्चार येत नाही, चचाही उच्चार येत नाही, तर फचा. जशा पद्धतीनं आपण हे सर्व लेटर्स पाहिले की काहीतरी वेगळा साऊंड होतो, तशा पद्धतीचं हे एक एक्झाम्पल. सो आधी हे रिपीट करूया आणि नंतर हे जे कॉन्सोनंट सांगितले मी की एकाच 2 उच्चार कॉन्सोनंट असतात आणि उच्चार मात्र दोन्हीपैकी एकाचा असतो. जसं इथं के आणि एन. क हा एक उच्चार असतो, न हा एक उच्चार असतो. 2 कॉन्सोनंट एकत्र आलेत, मग एक सायलेंट असतो. जसं इथं के सायलेंट आहे आणि नचाच उच्चार होतो फक्त. बघा, ह्या प्रत्येक शब्दामध्ये के सायलेंट असणार आहे आणि नचा उच्चार येणार आहे. तसाच इथे डब्ल्यू सायलेंट असणार आहे आणि रचा उच्चार येणार आहे, जसं की राईट, रॉंग. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं असेही काही कॉन्सोनंट असतात. 2 कॉन्सोनंट एकत्र येतात पण त्यातल्या एकाच कॉन्सोनंटचा उच्चार होतो. तर असेही सर्व शब्द असतात. तर त्याचेही उच्चार कसे करायचे आणि असे शब्द आले तर मग त्याचं स्पेलिंग कसं लिहायचं. आता न आलं तर तुम्ही नुसतं यांनाच स्पेलिंग लिहाल एखाद्या वर्डमध्ये. तुम्हाला जर टीचर समजा काही लिहायला सांगत असतील तर त्यामध्ये न उच्चार आला तर तुम्ही कदाचित यनच लिहाल. पण तुम्हाला जर हे शब्द माहिती असतील, या पद्धतीचे शब्द माहिती असतील, तर तुम्हाला हळूवार समजेल की अरे इथं नुसतं न येणार नाही, तर इथे केयन असेल, मग तुम्ही ते केयन लिहाल. सो त्यासाठी प्रॅक्टिस विथ मी. अगोदर प्रॅक्टिस करूया GH फ. GH फ. आता इथे शेवटी आलेलं आहे बघा, कफ. COUGH, कफ. GH फ, कफ. COUGH, कफ. GH फ, इनफ. ENOUGH,
UGH, enough. GH for laugh, laugh. LAUGH, laugh. GH for laughter, LAUGHTER, laughter. GH for laughter. GH for rough, ROUGH, rough. GH for rough, ROUGH, rough. तसंच GH for tough, TOUGH, tough. roughly, ROUGHLY, roughly. laughing, 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 laughing. नाउ आता हे सर्व शब्द बघूया आपण. आता के आणि एन आहे. सो के कॉन्सोनंट क साऊंड येतो, एन चा न साऊंड येतो. परंतु ह्या दोन्हीपैकी एक सायलेंट राहतो. के इथे सायलेंट राहतो आणि फक्त उच्चार होतो न चा. बघूया. KNOW, नो. KN न, नो. KNOW, नो. KN न, नाइफ. KN न, नाइफ. KNIFE, नाइफ. KN न, नॉलेज. KN न, नॉलेज. KNOWLEDGE, knowledge. KN न, नील. KN न, नील. KNEEL, नील. KN न, not. KN न, not. KNOT, not. KN न, knob. KN न, knob. KNOB, knob. KN न, knock. KNOCK, knock. KN न, knee. KNEE, knee. Now the next word, WR, WR, WRITE, right. WR, right. WRITE, WR, wrong. WR, wrong. WRONG, wrong. WR, rap. WRAP, rap. आता हा WR कुठेही मध्ये पण येऊ शकतो, जसा तो इथे मध्यभागी आलाय बघा. शिप रेक, SHIPWRECK, शिप रेक. नाउ द नेक्स्ट वर्ड. यामध्ये पहा कशा पद्धतीने WR आलाय. रिस्ट, WR, रिस्ट वॉच, रिस्ट वॉच. नाउ इथे पहा आता W कसा आलेला आहे. अनरॅप, UNWRAP, अनरॅप. अनरॅप, W इज सायलेंट. प्रत्येक वर्ड मध्ये पहा वरच्या W सायलेंट आहे. W चा उच्चार होत नाही, व चा उच्चार होत नाही. एवढं लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी. अनरॅप. नाउ द नेक्स्ट वर्ड. रिंकल, WR, रिंकल. WR, रिंकल. WRINKLE, रिंकल. रिस्ट, WR, रिस्ट. WR, रिस्ट. WRIST, रिस्ट. नाउ द नेक्स्ट वर्ड. MB, म. लक्षात ठेवा, MB जर शेवटी आलेलं असेल तर त्याचा उच्चार फक्त होणार आहे म. रिपीट आफ्टर मी. BOMB, बॉम्ब. बॉम्ब म्हणायचं नाही, इट्स बॉम्ब.
म, म. ओके, म. इट्स जस्ट म. MBचा साऊंड फक्त काय होणार आहे? म होणार आहे. MB म, थम. MB म, थम. थ म, इट्स ओनली थ म. ओके. THUMB, थम. MB म, क्लाइम. CLIMB, क्लाइम. MB म, लिम. LIMB, लिम. MB म, कोम. COMB, कोम. इट्स कोम. ब म्हणायचं नाही, कोंब म्हणायचं नाही, इट्स कोम. फक्त काय उच्चार करणार आहात? कोम. इट्स कोम. मी प्रत्येक उच्चार लिहून नाही दिलेले आहेत, कारण यू हॅव टू लिसन इट व्हेरी केअरफुली अँड रिपीट आफ्टर मी. ऐकायचं आहे. ऐकून तो उच्चार कसा म्हणतात ते कॅप्चर जर केलं तर त्याचा फायदा स्पोकन इंग्लिशसाठी होणार आहे. सो दॅट्स वाय याच पद्धतीनं उच्चार करा. इंग्रजी आपण इतकं डिटेलमध्ये न जाता सुद्धा आपण म्हणू शकतो, शब्द वाचू शकतो, परंतु मग जर समोरची व्यक्ती फ्लुएंटली इंग्लिश बोलणारी असेल तर त्याचे उच्चारच आपल्याला समजत नाहीत. त्यासाठी या पद्धतीनं उच्चार शिकणं गरजेचं आहे. नाव द नेक्स्ट वर्ड. MB म, लॅम. MB म, लॅम. LAMB, लॅम. क्रम. CRUMB, क्रम. MB म, MB म. PLUMB, प्लम. PLUMB, प्लम. इट्स प्लम. ओके. सो स्टुडंट्स, तुमच्या लक्षात येत असेल की दोन दोन जरी कॉन्सोनंट एकत्र आले तरी काही वेळेस एका कॉन्सोनंट सायलेंट असतो. जसं इथं पहा, मचा उच्चार होतोय पण ब इज सायलेंट. इथं रचा उच्चार होतो पण W इज सायलेंट. सो तशाच पद्धतीनं आता इथे बघा, सी आणि के दोन क साऊंड आहेत किंवा सीचा स पण साऊंड होतो. मग पण इथे उच्चार मात्र सी के एकत्र आल्यावर फक्त ह्या केचाच होतो. क साऊंड. इट्स के साऊंड, क साऊंड. ओके. सो सी, NECK, CK, क. नेक, NECK, नेक. CK, क. जॅकेट, JACKET, जॅकेट. CK, क. ब्लॉक, BLOCK, ब्लॉक. CK, क. क्लिक, CLICK, क्लिक. CK, क. पॅक, PACK, पॅक. CK, क. ब्लॅक, BLACK, ब्लॅक. CK, क. क्रॅक, CRACK, क्रॅक. CK, क. फ्लॉक, CK, क. फ्लॉक. FLOCK, फ्लॉक. सो स्टुडंट्स, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात येत असतील की आपण कशा पद्धतीनं उच्चार शिकणं गरजेचं आहे. सो स्टुडंट्स, तुम्हाला 2-3 वेळेस हे सर्व रिपीट जरी करावे लागले, व्हिडिओ पुन्हा पाहावा लागला तरीही हरकत नाही. वही पेन घ्या, लिहून पण घ्या आणि ऐकतच म्हणा. ऐका आणि नंतर म्हणा, ऐका आणि नंतर म्हणा. याच पद्धतीनं प्रॅक्टिस करा. 2-3 वेळेस व्हिडिओ पाहावा लागला तरी बिलकुल हरकत नाही, परंतु लिसनिंग अँड रिपिटेशन इज मस्ट. ओके. तुम्ही ऐकाल तर त्याच पद्धतीनं उच्चार कराल आणि न ऐकता तुम्ही केवळ वहीमधनं उच्चार करायला गेलात तर कदाचित तुमचे उच्चार चुकतील. त्यामुळे म्हणते आहे की व्हिडिओ रिपीट करावा लागला तरी हरकत नाही, परंतु ऐका आणि पुन्हा म्हणा. ऐका आणि पुन्हा म्हणा. उन्हाळी सुट्ट्या आहेत, भरपूर उपयोग करून घ्या सो दॅट यू कॅन स्पीक इन इंग्लिश विथ मी. ओके. सो जर बोलायचं असेल इंग्लिशमध्ये तर आधी वाचायला शिकायचं आणि वाचायला शिकायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हे सर्व व्हिडिओज नीट पाहावे लागतील, ऐकावे लागतील, लिहून घ्यावे लागतील. आणि जर स्टुडंट्स यामध्ये किंवा याविषयी कोणताही एनी डाऊट असेल,
याच सोबत आपल्या व्हिडिओवर सर्व प्रकारच्या ग्रामरचे व्हिडिओज आहेत. आपण अगदी सेकंड पासूनच्या विद्यार्थ्यांपासून तर 12th पर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंतचे सर्व प्रकारचा ग्रामरचा अभ्यास आपण घेतो आणि त्याचेही व्हिडिओ आपण नेहमी अपलोड करत असतो. तर सगळे ग्रामरचे व्हिडिओज आपल्या व्हिडिओवर आहेत. सो तुम्हाला काहीही डाऊट असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन दिस नंबर. ओके, दिस इज माय टेलिफोन नंबर. सो मोबाईल नंबर, यू कॅन कॉन्टॅक्ट मी. तुम्हाला जर काहीही अडचण असेल कुठल्याही बाबतीत, तुम्हाला स्पोकनच्या बाबतीत असेल, तुम्हाला या दिलेल्या सध्याच्या इंग्रजी वाचन सिरीजबद्दल असेल किंवा ग्रामरबद्दल असेल, यू कॅन आस्क मी. ओके. सो स्टुडंट्स, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक जरूर करा, शेअर करायला विसरू नका. सुट्ट्या आहेत. सो स्टुडंट्स, सर्व प्रकारच्या स्टुडंटला ज्यांना इंग्रजी कमी येतं जास्त येतं त्या प्रत्येकाला हे व्हिडिओ पाहायला द्या. कारण त्यांना जर स्पोकन शिकायचं असेल तर इंग्लिशमध्ये जर बोलायला शिकायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हा भाग बारकाईनं येणं खूप गरजेचं आहे. सो लिसन इट केअरफुली, रिपीट आफ्टर मी अँड सबस्क्राईब माय चॅनल. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओज तुम्हाला अगोदर मिळतील सर्वांच्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.